गुड मॉर्निंग सर्वांना. कालची जी रील आपण पोस्ट केली होती तर त्याच्यासाठी आपल्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. खूप ताईंनी त्याच्यामध्ये त्यांचं मत मांडलेलं आहे आणि काही सुझाव दिलेला आहे आपल्याला आणि खूप लोकांनी आपल्याला DM केलेला आहे. तर एक दोन ह्याच्यात पाहिले मी हर्बल लाईफचं पण आहे त्याच्यामध्ये. तर हर्बल लाईफचं आपल्याला करायचं नाही आहे गाईज, कारण की आपण ऑलरेडी हर्बल लाईफमध्ये 2011मध्ये खूप पैसा गमावलेला आहे. आठवड्याला त्यांची किट विकत घ्यावं लागते, 3-4 हजाराची त्यावेळेस होती. आता माहिती रिसेंटली किती त्याचं झालं, तर आपल्याला हर्बल लाईफकडे नाही जायचं आहे. तर आपण फक्त वॉटर फास्टिंग करणार आहे. आपण काल ठरवलं, कारण की वॉटर फास्टिंगमध्ये वेट लॉस फास्टमध्ये होतो. हां, आपल्याला फास्टमध्ये करायचं नव्हतं, पण आता कसं आहे आपल्यापाशी म्हणजे पर्याय नाही आहे दुसरा, कारण की आपल्याला पैसे लावायचे नाही आहे, आपल्याला कोणाला 1 रुपया पण द्यायचा नाही आहे, आपल्याला फ्रीमध्ये सर्व करायचं आहे. तर आपण वॉटर फास्टिंगकडे जाणार आहे. वॉटर फास्टिंगचं कसं असतं की तुम्ही त्याच्यामध्ये वेट लवकर कमी करू शकता, हे एक चांगलं आहे. पण जर तुम्ही मध्ये जर मग ते स्किप करून काही जर आणखीन वेगळं खात असाल आणि मग काही इंटेक करत असाल तुम्ही, तर तुमचं वेट डबल फास्ट आणि गेन होतं. आणि हे वॉटर फास्टिंग जेव्हा तुम्ही करता तर हे कोणाच्या अंडरमध्ये राहून करा, कारण की याचे खूप साईड इफेक्ट पण असते. कोणाला लूज मोशन लागतं, कोणाला विकनेस येतं, कोणाला चक्कर येतं, कोणाची BP पण हाय होते, कोणाची लो होते. तर अशा काही त्याच्यामध्ये समस्या निर्माण होतात. तर तुम्ही जर वॉटर फास्टिंग करत असाल तर कोणाच्या अंडरमध्ये राहून गायडन्समध्ये राहून करा. तसं करू नका, कारण की मी एक टेक्निशियन आहे, मी समजू शकते आणि मला यातलं थोडंफार नॉलेज आहे. तर मी हे स्वतःहून घरी राहून करते आणि आजपासूनच आपण करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, वॉटर फास्टिंगमध्ये कसं असतं, कोणी 8 दिवसाचं करतं, कोणी 10 दिवसाचं करतं, कोणी 15 दिवसाचं करतं, कोणी 21 दिवसाचं सुद्धा पण करतं याच्यामध्ये वॉटर फास्टिंगमध्ये. पण ज्याला झपतं त्यांनीच करावं, नाही बाकीच्यांनी करू नये बाबा हे, कारण की खूप रिस्क आणि डेंजर काम आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बाकीच्यांनी कोणी पडू नये. ही फक्त एक माझी जर्नी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये म्हणजे काय होतं, काही नाही होत. यांनी पण वेट लॉस केलं जातं का? तर हो, यांनी पण वेट लॉस केलं जातं, चांगल्या प्रकारे वेट लॉस होतं. फक्त एवढं आहे का मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते वेट लॉस केल्यानंतर तुम्ही त्याचे काही हे असतात, काही नियम्स असतात, अटी असतात. तुम्ही जर ते लाईफ टाईम नाही आपण करू शकत, काही काळापर्यंतच करू शकतो आपण. पण हे आपलं जे आपलं टार्गेट आहे वेटचं, आपलं टार्गेट जर अचीव झालं आपण तोपर्यंतच करणार आहे वॉटर फास्टिंग. नंतर आपण वॉटर फास्टिंग करणार नाही आहे. मग नंतर आपण आपलं साधं जे रुटीन आहे ते फॉलो करणार आहे. पण सध्याच आपल्याला आपल्या गोलपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला वॉटर फास्टिंग आपण डेफिनेटली करू. वॉटर फास्टिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेस ना आपल्याला 2 दिवस लूज मोशन लागतं. एवढं जास्त लागत नाही, नॉर्मलच लागतं. जे काही आपण आधी खाल्लेलं राहते म्हणजे वॉटर फास्टिंग करायच्या अगोदर ते पूर्ण क्लीन होण्यासाठी 2 दिवस किंवा 1 दिवस आपल्याला लूज मोशन याच्यात लागतो. तर याची खात्री आपण घेतली पाहिजे. मला लूज मोशन अशी लागली होती त्याच्यामध्ये, जेव्हा वॉटर फास्टिंग मी केली होती तर त्यावेळेस मी लिंबूचं पाणी आणि थोडंसं मीठ, ते मीठ पण आपण 3 प्रकाराचं करत असतो, जसं काळं मीठ, पिंक सॉल्ट आणि साधं मीठ. हे 3 मीठ बनवून आपण 1 मीठ तयार करतो. आणि फक्त 1 चम्मच नाही, 1 चम्मचला पण थोडंसंच मीठ त्यात टाकायचं, कारण की ज्यांना BPचा त्रास आहे या लोकांनी तर अजिबात ते मीठ घेऊ नये बाबा. हे फक्त नॉर्मल लोकांसाठी आहे. आपल्याला गडबड नाही आहे, आपण वेट लॉस हळूहळूच करू. पण आता कसं थोडे छोट्या मोठ्या बिमाऱ्या झालेल्या आहेत, जशा म्हणजे कसं चेहरा खराब होऊन राहिलेला आहे माझा, काही आणखीन मला थोडं जाणून राहिलेलं आहे, विकनेस वगैरे जाणवतं, चक्कर वगैरे येतो. तर आणखीन थोड्याफार आहे अशा काही गोष्टी जे मी आता याच्यावर सोशल मीडियावर सांगू शकत नाही तुम्हाला. तर त्याच्यामुळे आपण फास्टिंग वेट लॉस करणार आहे, दुसरं काहीच नाही. चला तर मग आतासाठी एवढंच. भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि घरी खात राहा, आनंदी राहा. मित्रांनो, जेव्हा आपण काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो ना, तर त्याच्यामध्ये 95% लोक एवढे चांगले असतात, तुम्हाला सपोर्ट करतात, कॉपरेट करतात. तुम्हाला येत नसेल तर ते तुम्हाला तिथं सांगतात, त्यांचे सजेशन देतात. पण त्याच्यामध्ये 5% किंवा 1% एवढे हे असतात ना, की कोणी जर समोर जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्याला मागं कसं घ्यायचं बरोबर त्यांना कळतं. पण जाऊ द्या, आपण यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, दुर्लक्ष करायचं, कारण की यांच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे ना आपल्याला काय करायचं आहे, तर यांच्याकडे लक्ष न दिलेलंच बरं.